बुलेटिनच्या सुरुवातीलाच बातमी आहे, अर्थातच मनोज जरांगे पाटील यांच्या संदर्भातली। मनोज जरांगेंच्या मोर्चाचा आजचा दुसरा दिवस आहे। जरांगे आज शिवनेरी गडावर जाऊन दर्शन घेणार आहेत। जरांगे आज आळेफाटा या गावी मुक्कामी असतील। रात्री उशिरा किंवा उद्या पहाटे जरांगे मुंबईच्या दिशेने रवाना होणार आहेत। या सगळ्याविषयी अधिक माहिती घेण्याकरता थेट जाऊया आपल्या प्रतिनिधी भाग्यश्री आचार्य प्रधान यांच्याकडे। भाग्यश्री, आपण पाहतोय आज शिवनेरीवरून जरांगे पाटील हे आता मुंबईच्या दिशेने निघणार आहेत, तर आजचा मुक्काम जो असेल तो अर्थातच टप्प्याटप्प्यांवर जरांगे मुक्काम करत येत आहेत। पण सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे उद्या आझाद मैदानावर येण्यास आता सशर्त अशी परवानगी देण्यात आलेली आहे। अटी शर्तींच्या या सगळ्या बेसवर ही परवानगी देण्यात आलेली आहे। काय म्हणणं आता यावर सगळ्या मुद्द्यावर मराठा आंदोलकांचं? नक्कीच लागवी, आपण जर बघतोय तर मी आता आझाद मैदानाजवळच आहे आणि काही जण जे आहेत कार्यकर्ते जरांगेंचे ते इथे पोहोचलेले पाहायला मिळतात। आपण जर बघितलं तर मोठ्या संख्येने कार्यकर्ते हळूहळू इथे येत आहेत। काही जण CST स्टेशनला उतरलेले आहेत आणि हे जे सगळे कार्यकर्ते आहेत हे विविध ठिकाणाहून आलेले आहेत महाराष्ट्राच्या। कोणी सोलापूरहून आले, कोणी संभाजीनगरहून आले, कोणी बीडहून आले। एकंदरीतच जर बघितलं तर हा उत्साह जो आहे कार्यकर्त्यांचा तो मोठ्या प्रमाणात आहे। आपण त्यांनाच विचारूया, दादा काय सांगाल, कशा पद्धतीने हा उत्साह आहे, किती जण आलेले आहेत? खरं तर तुम्हाला 5000 लोकांनाच इथे परवानगी दिलेली आहे, कसं करणार आहात, कसं मॅनेज करणार आहात सगळं? आता मनोजदादा जरांगे पाटील सध्या शिवनेरीवरून निघालेले आहेत, पण आम्ही तोपर्यंत बाय ट्रेननी इथं आलेलो आहे, कारण येताना प्रचंड गर्दी होणार आहे, ट्रॅफिक जाम होणार आहे आणि आम्हाला आझाद मैदानापर्यंत पोहोचता येणार नाही, म्हणूनसाठी आम्ही ट्रेनने आलेलो आहे। आणि राहिला विषय 1 दिवसाच्या आंदोलनाच्या परवानगीचा, तर न्यायालयाच्या आदेशाची पालन करून आणि मनोजदादा जे आदेश देतील आणि मनोजदादांना जी मदत करणारी टीम आहे वकिलांची, ते जे काय सल्ला देतील त्या पद्धतीनं आम्ही पुढील वाटचाल करू। पण 5000 लोकांनाच इथे फक्त आंदोलनाची परवानगी देण्यात आलेली आहे। लोक जास्त झाली तर नेमकं काय नियोजन आहे या संदर्भात काही दादांनी सूचना दिलेल्या आहेत का? नाही, दादांनी सूचना दिल्या नाहीत, पण एकच आदेश केलेला आहे की आझाद मैदानावर उपोषणाला बसायचं आणि सगळ्यांनी आझाद मैदानावर जायचं। मग पुढील जी परिस्थिती निर्माण होईल त्याला सरकार जबाबदार राहील, कारण गेल्या 4 महिन्यापासून मनोजदादा जरांगे पाटील हे सरकारच्या संपर्कात आहेत, वारंवार फोन करतात आमच्या आरक्षणाच्या ह्याच्यावर निर्णय घ्या म्हणून, पण सरकार झोपेचं सोंग घेत आहे। त्याच्यामुळं आता सरकारला झोपेतून उठवल्याशिवाय पर्याय नाही आहे। पण आज बावनकुळे स्वतः असं म्हणालेले आहेत दादा की इथे येऊन गालबोट लावताय तुम्ही सणाला, कारण गणपती बाप्पा विराजमान झालेले आहेत आणि या सगळ्यामध्ये तुम्ही हे आंदोलन करताय। तुम्हाला नंतर देखील आंदोलन करता आलं असतं असं त्यांचं म्हणणं आहे। यावर तुम्ही आंदोलक किंवा मराठा म्हणून समाज म्हणून कसं बघताय? नाही, आमची मुंबईमधल्या लोकांना त्रास द्यायची अजिबात भूमिका नाही। जसा गणपती मुंबईकरांचा आहे तसा संपूर्ण महाराष्ट्राचा आहे आणि देशाचा आहे आणि संपूर्ण हिंदू समाजाचा आहे। त्याच्यामुळं आम्ही मराठा आरक्षणाच्या आंदोलनाला गालबोट लागेल किंवा मुंबईकरांना त्रास होईल असं अजिबात कोणतंही कृत्य करणार नाही। आम्ही छत्रपतींचे मावळे आहोत, छत्रपतींच्या आदेशाप्रमाणे आम्ही चालणारे आहोत। त्याच्यामुळं मुंबईकरांना त्रास होईल असं एकही आम्ही पाऊल उचलणार नाही। दादा कधी निघणार आहेत, कुठे कुठे दादांचा आज दिवसभरात मुक्काम असणार आहे, त्याचबरोबर शिष्टमंडळ देखील दादांना भेटणार असल्याची माहिती आहे। काय वाटतं या सगळ्यामध्ये शिष्टमंडळ रोखू शकतं दादांना? सरकार रोखू शकेल का दादांना? नाही, गेल्या वेळेस आमची अशीच फसवणूक केली। वाशीला शिष्टमंडळ भेटलं, माननीय एकनाथ शिंदे साहेबांनी आश्वासन दिलं सगळे सोयऱ्यांची अंमलबजावणी करू, आरक्षणावर निर्णय घेऊ, हैदराबाद गॅझेट लागू करू, पण शिंदे साहेबांचं मुख्यमंत्रीपद गेल्यानंतर आमच्याकडे कुणीही त्याचं लक्ष दिलेलं नाही। त्याच पद्धतीनं आम्हाला वाटतं की आता फडणवीस साहेब पण अशीच आमची फसवणूक करतील। पण आता एकंदरीत आज रूट काय आहे दादांचा? दादा कुठे कुठे मुक्काम करणार आहेत? फाटेला थांबणार असल्याचं देखील कळतंय। नेमकं दादा कुठे थांबणार आहेत, कधी निघणार आहेत मुंबईला यायला? नाही, आता रात्री मुक्काम शिवनेरी किल्ल्यावर होता त्यांचा, तिथून आता सकाळी निघलेले आहेत ते। वाटेत येणाऱ्या लोकांना समाजाला बरोबर घेऊनच ते येतात, पण रस्त्याने प्रचंड गर्दी आहे, ट्रॅफिक आहे, त्याच्यामुळे दादांना यायला उशीर होईल
आज संध्याकाळपर्यंत किंवा उद्या सकाळपर्यंत नक्कीच दादा मुंबईमध्ये आझाद मैदानावर पोहोचतील. नक्कीच. तर आपण बघतोय लाघवी की जे मनोज जरांगे पाटील आहेत ते उद्या सकाळपर्यंत कुठल्याही परिस्थितीत आझाद मैदानावर पोहोचतील अशा पद्धतीची माहिती कार्यकर्ते देत आहेत. लांबून लांबून कार्यकर्ते इथे यायला सुरुवात झालेली आहे. भाग्यश्री, खरं तर एकीकडे जरांगे पाटील हे मुंबईच्या दिशेनं रवाना झालेले आहेत, तर तिथं आज मात्र महत्त्वाची एक घडामोड घडणार आहे. भाग्यश्री, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मराठा आरक्षण उपसमितीची आज बैठक आहे. विखे पाटील आणि उदय सामंत या दोघांमध्ये या बैठकीअंतर्गत चर्चा होणार आहे. भाग्यश्री, या दोघांच्या बैठकीनंतर या दोघांची ही शिष्टाई कामी येण्याची शक्यता नाकारता येत नाहीये, कारण विखे पाटील एक महत्त्वाचा मराठा चेहरा मानले जातात, उदय सामंत देखील. त्यामुळे अर्थातच दोघांची शिष्टाई आज कामी येते का हे पाहणं महत्त्वाचं आहे. भाग्यश्री, नक्कीच लाघवी, खरं तर आपण बघतो की मराठा समाजाची जी आंदोलक आहे त्यांनी देखील एक चिंता मात्र व्यक्त केली की मागच्या वेळी देखील अशाच पद्धतीचं शिष्टमंडळ आमच्याकडे पाठवलं होतं, मात्र त्याचा काही फारसा उपयोग झाला नाही. त्यामुळे यावेळी आम्ही मुंबईत येण्यावर ठाम आहोत आणि कुठल्याही पद्धतीत आम्ही येणारच मुंबईला आणि आंदोलन करणार अशा पद्धतीची भूमिका जी आहे ती मनोज जरांगे पाटील यांनी घेतली. त्यांच्याच बरोबर त्यांच्या सहकार्यांनी कार्यकर्त्यांनी देखील घेतलेली पाहायला मिळते. लाघवी, आता देखील आपण बघू शकतो की मोठ्या प्रमाणात घोषणा दिल्या जात आहेत, मोठ्या प्रमाणात लोक मुंबईत यायला सुरुवात झालेली आहे. अगदी भाग्यश्री, तुर्तास धन्यवाद तुम्ही दिलेल्या एकूणच या सविस्तर माहिती करता. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.